मित्रांनो, जरांगेंचं आंदोलन किती आणि राजकारण किती हे समजून घेणं गरजेचं आहे. जरांगे पाटील आता सध्या ते राजकीय नेते बनलेले आहेत. त्याने एक आंदोलन केलं होतं मराठा आरक्षणाबद्दल. अंतरवाली सराटीमध्ये उपोषणासाठी बसलेत. मध्येच त्यांनी उपोषण सोडलं सुद्धा, परत उपोषणाला बसलेत, परत उपोषण सोडलं, परत बसलेत. त्यांचं आंदोलन तुम्ही बघितलं असेल. या आंदोलनाला एक राजकीय स्पर्श होता. हे आता जग जाहीर आहे. आणि ह्याच्या मागे कोणाची ताकद होती, ह्या आंदोलनाच्या मागे कोणाची ताकद होती हेही जग जाहीर झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, जरांगेंचं आंदोलन किती आणि राजकारण किती हे समजून घेणं गरजेचं आहे. जरांगे पाटील आता सध्या ते राजकीय नेते बनलेले आहेत. त्याने एक आंदोलन केलं होतं मराठा आरक्षणाबद्दल. अंतरवाली सराटीमध्ये उपोषणासाठी बसलेत. मध्येच त्यांनी उपोषण सोडलं सुद्धा, परत उपोषणाला बसलेत, परत उपोषण सोडलं, परत बसलेत. त्यांचं आंदोलन तुम्ही बघितलं असेल. या आंदोलनाला एक राजकीय स्पर्श होता. हे आता जग जाहीर आहे. आणि ह्याच्या मागे कोणाची ताकद होती, ह्या आंदोलनाच्या मागे कोणाची ताकद होती हेही जग जाहीर झालेलं आहे. मित्रांनो, त्याच्यावरती आता परत चर्चा करण्यात काय अर्थ नाही आहे. पण परत एक आठवण करून देण्यासाठी ती जी राजकीय ताकद आहे ती म्हणजे शरदचंद्रजी पवार. कारण ह्या व्यक्तीने, शरदचंद्रजी पवार ह्या व्यक्तीने आयुष्यभर जे राजकारण केलं ते तोडो-फोडो, जाती जमातीमध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करणं, याच्या पलीकडे कुठलंच नाही केलं. परत एखाद्या संघटनेमध्ये तेढ निर्माण करणं, एखाद्या कुटुंबामध्ये तेढ निर्माण करणं, आपल्या स्वतःच्या कुटुंबामध्ये सुद्धा त्यांनी तेढ निर्माण करून लोकसभा निवडणूक जिंकून दाखवली. मित्रांनो, लक्षात घ्या, अजित पवार यांच्या विरोधात लोकसभेमध्ये त्यांनी आपले उमेदवार निवडून आणले. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा त्यांनी तोडफोड केली. अशी व्यक्ती. असो मित्रांनो, विषय आहे जरांगे पाटील. नुकतंच जरांगे पाटील यांनी एक विधान केलेलं आहे. ते काय म्हणाले? मुस्लिम, दलित आणि मराठा एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही आहे. मित्रांनो, आणि ते आता काय करतायत? त्यांनी एक संघटना तयार केलेली आहे, एक पक्ष तयार केलेला आहे आणि ही निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली आहे. मित्रांनो, जरांगे पाटील ह्या अगोदर एक आंदोलन तुम्ही बघितलं आणि त्या आंदोलनामधून सुद्धा एक पार्टी निर्माण झाली, एक संघटना निर्माण झाली, एक राजकीय पक्ष निर्माण झाला, तोही तुम्ही बघितला. ते आंदोलन कुठलं होतं? तर लोकपाल बिलावरचं. आणि त्या आंदोलनाचा जो बोलबाला झाला, जी हवा झाली, आणि त्या हवेचा परिणाम अरविंद केजरीवाल यांच्यावरती झाला. त्यांच्या डोक्यात ती हवा घुसली. त्या आंदोलनामध्ये ते सक्रिय होते. त्या आंदोलनात ते सक्रिय होते अण्णा हजारेंच्या सोबत. आणि त्यावेळी त्यांनी ठरवलं होतं की मी आंदोलन करतोय, मी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करतोय, लोकपाल नियुक्त करण्यासाठी मी आंदोलन करतोय, मी राजकारणात येणार नाही. आणि तीच अशीच भाषा जरांगे पाटलांनी सुद्धा केली की मी मराठ्यांच्या आरक्षणासाठी करतोय, मराठ्यांचा हक्क न्याय मिळवून देण्यासाठी करतोय, आंदोलन करतोय, मला राजकारणाशी काही मतलब नाही. मित्रांनो, बघा भाषा काय असते. परत आपण जर अरविंद केजरीवाल यांच्याकडे बघितलं आणि त्यांची जर वक्तव्य बघितली, त्यांची जी भाषा बघितली, तर तुमच्या एक लक्षात येईल काय? तर राजकारणात गेल्यानंतर, त्या खुर्चीवर बसल्यानंतर तो व्यक्ती कशात जातो? दलदलीत जातो, तो भ्रष्ट होतो. आणि तीच नेमकी भाषा तुम्हाला या जरांगे पाटलांच्या मुखातून सुद्धा ऐकायला मिळाली असेल. राजकारणावरती त्यांनी दोषारोप केलेत, ठपके ठेवलेत.
आणि राजकारण हे गलिच्छ आहे असं त्याने प्रत्येक मंचावरून त्याचं भाष्य केलं. मित्रांनो, लक्षात घ्या, जसं त्या लोकपालाच्या बिलाच्या आंदोलनाची हवा अरविंद केजरीवाल यांच्या डोक्यात गेली, तशीच ही मराठा आरक्षणाची आंदोलनाची हवा या जरांगे पाटील यांच्या डोक्यात गेलेली आहे. मित्रांनो, रातोरात एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट ह्याच्यात येते, प्रसिद्ध माध्यमामध्ये येते, प्रसिद्ध होते, त्यावेळी त्या गोष्टीमध्ये एक हवा भरलेली असते. त्यांचे पाय जमिनीला टिकत नसतात, ते हवेत उडायला लागतात. त्यांची जी महत्त्वाकांक्षा आहे ती आकाशाला गवसणी घालते. आणि हीच ती अवस्था आहे जरांगे पाटलांची. आता त्याच्यात ते किती सक्सेस होत आहेत ते येणारा काळ तुम्हाला दाखवून देईल, ते दिसून येईल. पण महत्त्वाची गोष्ट काय आहे की ती मराठा आरक्षण मागता मागता आज मुसलमान आणि दलित यांना सुद्धा ते साधायला लागले. मराठा आरक्षण आणि मुसलमान दलित यांच्याशी काय संबंध आहे? यांच्याशी काय संबंध आहे? त्या आरक्षणाशी, त्या विषयाशी काही संबंध नाही, दूरपर्यंत त्याच्याशी काही संबंध नाही. मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे आरक्षण मराठ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी होतं का? तुम्हाला काय वाटते? तुम्ही ठरवा, तुम्ही उत्तर द्या. हे जे आंदोलन केलं गेलं, हे उपोषण केलं गेलं, ते मराठ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी होतं का? बघा, विचार करा, मराठ्यांनी विचार करा. मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, याच्यामागे राजकीय पार्श्वभूमी आहे. राजकीय विचारातून, राजकीय अजेंड्यातून हे सर्व गोष्टी निर्माण होतात. आणि तुम्हाला काय वाटते, आंदोलनाला बसल्यानंतर त्याच्यानंतरच जरांगे पाटील हे राजकारणात उतरणार, राजकारणी होणार, राजकीय भाष्य करणार, असं झालं का? तर नाही मित्रांनो. एखाद्या व्यक्तीमध्ये ती एक आस्था हे असते ना, काय खुमखुमी असते, ती फक्त बाहेर काढण्यासाठी ती संधी शोधत असते. जसं अरविंद केजरीवालमध्ये सुद्धा एक ती खुमखुमी होती. त्यांना राजकारणी बनायचं होतं, फक्त त्यांनी ती भाष्य केलं होतं जगासमोर की मी फक्त एक आंदोलक आहे, मी राजकीय नेता नाही आहे. हे जगाला मूर्ख बनवण्यासाठी आहे, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आहे, आपली प्रतिमा उंचवण्यासाठी आहे. त्यांच्या मनात ती गोष्ट ठाम होती. मित्रांनो, अण्णा हजारेंनी सुद्धा ही संधी साधली असती ना. त्यांना सुद्धा एक संधी होती या हवेची, त्या परिस्थितीची, त्या स्थितीची. मग त्यांनी का साधलं नाही? त्यांनी ते साध्य का नाही केलं? कारण त्यांना राजकारणात जायचंच नव्हतं, त्यांना राजकारणी बनायचंच नव्हतं. म्हणजे त्यांचे विचार एक पहिल्यापासून होते, पूर्वीपासून होते, त्यावर ते ठाम होते. पण या उलट अरविंद केजरीवाल यांच्या मनात ती गोष्ट होती, फक्त ते पोटातलं आहे, ते ओठात येत नव्हतं. तशीच अवस्था आज ह्या जरांगे पाटलांची होती. यापूर्वीसुद्धा त्यांनी निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला होता, पण आता आयती संधी मिळालेली आहे. भले त्यांच्या मागे शरदचंद्रजी पवार असतील, त्यांची ताकद असेल, त्यांची आर्थिक, शारीरिक आणि मानसिक ताकद असेल, तरीसुद्धा आता ते काय विचार करत आहेत की आता ही संधी मिळाली आहे, त्या संधीचा फायदा का उचलायचा नाही. आणि मी मित्रांनो असं म्हणत नाही की मनोज जरांगेने या संधीचा फायदा उचलू नये, उचलावा, त्यांना मिळालेल्या संधीचा फायदा त्याने उचलावा. पण त्याच्यातून ते काय निष्पन्न करणार आहे, काय ह्या महाराष्ट्राचं भलं करणार आहे, हेही महत्त्वाचं आहे. जनतेने ही गोष्ट लक्षात घ्यावी. एखाद्याची महत्त्वाकांक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी त्याने एखादा प्रयत्न केला किंवा एखादी संधी मिळाली तर त्या संधीचा फायदा घ्यावा, प्रयत्न करावा. पण पुढे जाऊन त्याच्यातून काय निष्पन्न करणार आहे, काय निष्पन्न होणार आहे,
हे सुद्धा महत्त्व आहे. मित्रांनो, जसं 2019च्या निवडणुकीनंतर एक संधी साधून आली आणि संधी साधू कोण बनलेत तर उद्धव ठाकरे, जे त्यांच्या वडील अस्तित्वात असताना त्यांच्या हयातीमध्ये त्यांना मुख्यमंत्री बनता आलं नाही, बाळासाहेबांनी त्यांना बनवलं नाही. ते खुमखुमी होती, एक लालच होती. त्याला महत्त्वाकांक्षा म्हणता येणार नाही मित्रांनो. महत्त्वाकांक्षा ही स्वतःच्या जीवावरती उभी साध्य केली जाते, स्वतःच्या कुवतीवरती, स्वतःच्या क्षमतेवरती. ती कोणाच्या तरी खांद्यावरती बंदूक ठेवून नाही होत. जशी ती उद्धव ठाकरेंनी ती आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण केली. त्यांच्या नजरेत ती महत्त्वाकांक्षा असेल, पण ती एक काय, ते एक षडयंत्र होतं, ते लालूच होतं, ती लालच होती. असो मित्रांनो, तसंच आता त्यांच्याही मनात एक लालच निर्माण झालेली. कोणाच्या? जरांगे पाटील. राजकारणात येऊन ते काय साध्य करणार आहे, काय कोणाला न्याय देणार आहेत, कोणाला न्याय देणार आहेत? मराठ्यांना तर ते न्याय देऊ शकत नाहीत, कारण कायद्याने, नियमाने, हक्काने ती गोष्टच साध्य होणार नाही, ती गोष्ट साध्य होऊ शकत नाही. मग नक्की जरांगे पाटील काय करणार आहे, काय साध्य करणार आहे, काय हस्तगत करणार आहे आणि कोणासाठी करणार आहे? मित्रांनो, त्यांचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे युतीला, महायुतीला रोखणं. आणि त्यांच्या भाष्यातून, त्यांच्या वक्तव्यातून हे दिसून आलेलं आहे. त्यांनी नाना तऱ्हेने, नाना परीने त्यांनी देवेंद्र फडणवीसवरती तोंडसुख घेतलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती तोंडसुख घेतलेलं आहे, तुम्ही ऐकलेलं आहे. आणि ही अशी व्यक्ती, ताळतम्य नसलेली, लगाम नसलेली, बेछूट, बेलगाम अशी व्यक्ती काय महाराष्ट्राचं भलं करणार आहे? काय त्या मराठ्यांचं भलं करणार आहे? काय त्या मुसलमानांचं भलं करणार आहे? काय दलितांचं भलं करणार आहे? देव जाणं. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? अशी स्वार्थी, मतलबी जी व्यक्ती आहे ती कोणाचं भलं करू शकते का? हा पहिला प्रथम प्रश्न निर्माण होतो. ह्याच्या मागे फक्त स्वार्थ काय आहे? तर स्वतःचं जी लालच आहे, स्वतःची जी लालच आहे, महत्त्वाकांक्षा रूपी लालच, ती पूर्ण करणं. आणि ती सुद्धा काय, एखाद्याला खोडून, स्वतःची उंची वाढवून नव्हे, एखाद्याची उंची कमी करून. आणि ती उंची कमी करण्याचा प्रयत्न काय कोणाचा केला त्यांनी? तर देवेंद्र फडणवीस यांचा, भारतीय जनता पार्टीचा. या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी पहिल्या प्रथम इतक्या वर्षानंतर प्रयत्न केलेत, ती संधीसुद्धा तयार केली, ती परिस्थितीसुद्धा निर्माण केली, असे देवेंद्र फडणवीस. मित्रांनो, हायकोर्टात त्यांनी ते टिकवलं, लढले ते हायकोर्टात, ते टिकवलं. जर पुढच्या 5 वर्षात त्यांचं सरकार आलं असतं तर कदाचित जे काही त्यांनी ठरवलं होतं मराठ्यांसाठी ते त्यांनी साध्य केलं असतं, पूर्णत्वास आणलं असतं. पण ते साध्य होऊ शकलं नाही. का? तर सत्ता त्यांची गेली. मग इतक्या वर्षात मराठ्यांचे जे नेते स्वतःला म्हणवतात, म्हणजे सर्वात मोठे नेते मराठ्यांचे म्हणजे शरदचंद्रजी पवार, त्यांनी आपल्या राजकीय इतिहासात काय केलं? त्या राजकीय त्यांनी जी पदं भोगलीत, मुख्यमंत्री पदापासून केंद्रीय मंत्रिपदापर्यंत, त्यावेळी त्यांनी असं काय केलं मराठ्यांसाठी? त्यावेळी त्यांना ही गोष्ट आठवली नाही का? मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, ते मिळवून देऊ शकतो. मित्रांनो, लक्षात घ्या, कारण ते शक्य नाही आहे. हे शरदचंद्रजी पवारसुद्धा समजतात. म्हणून त्यांनी त्या विषयात कधीच हात घातला नाही. कधीही त्यांनी आपल्या राजकीय कार्यकालामध्ये ती गोष्ट करण्याचा प्रयत्न नाही केला. पण या उलट देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय कार्यकालामध्ये तो करण्याचा प्रयत्न केला. तो एका मर्यादेपर्यंत नेऊन पोचवला सुद्धा. त्याला न्याय देण्याचा प्रयत्न सुद्धा केला. कदाचित त्याला न्याय मिळाला सुद्धा असता, त्यांचं सरकार गेलं नसतं तर, ते मुख्यमंत्री पदावरती परत एकदा आले असते तर. मित्रांनो, त्याच व्यक्तीला
हा जरांगे पाटील काय म्हणतोय, दूषण देतोय, शिव्यागाळ करतोय, कमरेखालच्या भाषा करतोय. म्हणजे बघा, अशी व्यक्ती बेलगाम बेछूट मराठ्यांचं नेतृत्व करू शकते का? छत्रपती शिवरायांचा च्या नावाचा वापर करून ही व्यक्ती मराठ्यांना न्याय देऊ शकते का? त्यांनी वेळोवेळी पदोपदी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे. ही भाषा वापरून, ही वक्तव्य करून त्यांनी जे काही प्रकार केलेत त्या सर्व गोष्टीमुळे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे की जरांगे पाटलाचा महाराष्ट्र आहे? मराठा समाज हे शिवरायांचे हे आहेत, भक्त आहेत, चाहते आहेत, की या जरांगेचे चाहते आहेत, की भक्त आहेत? आता या मराठा समाजाने ठरवावं. मराठा समाजाने ठरवावं आपण कोणाचे भक्त आहोत, चाहते आहोत, आपलं दैवत कोण आहे, छत्रपती शिवाजी महाराज की हे जरांगे पाटील? त्यांनी निर्णय घ्यावा. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? मी असं म्हणत नाही की मुसलमानांना बरोबर घेतलं त्यांनी किंवा दलितांना बरोबर घेतलं, तो त्यांचा प्रश्न आहे. राजकीयदृष्ट्या ते काय गणित करत असतील तर ते अयोग्य नाही आहे. पण आंदोलन तुम्ही कशासाठी केलं होतं हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. कोणासाठी केलं होतं, कशासाठी केलं होतं, त्याच्यातून काय निष्पन्न करणार होतात हे महत्त्वाचं आहे. आंदोलन कशासाठी केलं होतं? मराठ्यांसाठी. निष्पन्न काय करणार होतात? तर मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार होतात मित्रांनो. आणि शेवटी त्यांनी काय जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला त्या ओबीसी मधून त्यांचा हक्क मारून त्यांच्या वाट्यामधून आम्हाला हिस्सा द्या म्हणून. म्हणजे किती हट्टीपणा आहे, किती नालायकपणा आहे. जी गोष्ट साध्य होऊ शकत नाही, शक्य होऊ शकत नाही, म्हणजे कायद्याने नियमाने जी गोष्ट शक्य नाही आहे ती गोष्ट करण्याचा हट्टास. याचा अर्थ काय आहे? मी आतापर्यंत समजत होतो की त्या जरांगे पाटलाला समजत नाही कायदे नियम वगैरे. नाही मित्रांनो, ह्या व्यक्तीला सर्व कळलेलं आहे. इतक्या वर्षात, ह्या 2-3 वर्षात ह्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत आणि त्याची सगळी माहिती त्यांच्या कानापर्यंत पोचलेली आहे. तरीसुद्धा ही व्यक्ती या प्रकारे हे सगळे कुभांड रस्ते आहे, ह्या सगळ्या पेत्रे करते, ही सगळी नाटकं चालू आहेत, हे सगळा तमाशाचा फड लावला आहे. याच्यावरून तुम्ही समजून जा या पाटलाला, या जरांगेला मराठा आरक्षणाशी काहीही लेणं देणं नाही आहे. या जरांगेला मराठा आरक्षणाशी काहीही देणं घेणं नाही आहे. मराठा समाजाशी काही देणं घेणं नाही आहे. ह्या मराठ्यांच्या खांद्यावर यांनी बंदूक ठेवलेली आहे आणि बळी कोणाचा घेत आहेत तर मराठ्यांचाच घेत आहेत. खांद्यावर कोणाच्या बंदूक आहे तर मराठ्यांच्या. चालवत आहेत कोण? हे जरांगे. आणि बळी कोणाचा घेत आहेत तर मराठ्यांचा. बघा, येणाऱ्या काळात तुमच्या लक्षात येईल, येणाऱ्या काळात ही गोष्ट लक्षात येईल, दिसून येईल. सत्य जास्त दिवस लपून राहत नाही. जसं 2024च्या निवडणुकीमध्ये जो खोटेपणा रेटला होता, संविधान बचाव लोकतंत्र बचाव, तो आता जग जाहीर झालेला आहे. खटाखट जग जाहीर झालेला आहे. काँग्रेसचा जो नरेटिव्ह होता, महाविकास आघाडीचा जो नरेटिव्ह होता, उद्धव ठाकरेचा, तो नाना पटोलेचा जो नरेटिव्ह होता खोटा, तो आता जग जाहीर झालेला आहे. बटोगे तो कटोगे, एक रहोगे तो नेक रहोगे, हीच गोष्ट आता निदर्शनात येते. तुम्ही जातींमध्ये त्यांना विभक्त करण्याचा प्रयत्न केला, बस त्यांचा हाच एकमेव प्रयत्न होता की मराठ्यांना हिंदूंपासून वेगळं करायचं. आणि आता ते दलितांना वेगळं करायला चालले. हिंदू या धर्मामधून त्या जातींना वेगळं करण्याचा प्रयत्न हा फक्त आणि फक्त हाच एक प्रयत्न आहे, हाच एक अजेंडा आहे त्यांचा, या जरांगे पाटलांचा. लक्षात येईल तुमच्या या निवडणुकीमध्ये. जर त्यांच्या वतीने जर काय निवडणुकीमध्ये उमेदवार उभे राहिलेत तर त्यांच्या प्रचार दौऱ्यामधून ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल.
हे जरांगे पाटील यांचं मुखवटा काय आहे आणि चेहरा काय आहे? मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? तुम्हाला काय वाटते? ह्या जरांग्यांचा मुखवटा काय आणि चेहरा काय आहे? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.